नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन इंटरॅक्शन हा जो की प्रोटीन इंटरॅक्शनचा एक टाईप आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोटीन इंटरॅक्शनचे टाईप्स काय आहेत किंवा कशाप्रकारे डायसल्फाईड बॉन्ड असेल किंवा प्रोटीन इंटरॅक्शन असेल किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असेल ते आपण डिस्कस केलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओपासून आणि पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण ते जे काही इंटरॅक्शन होते प्रोटीनसोबत इंटरॅक्शन होतं आहे, प्रोटीनचं DNA सोबत कसं इंटरॅक्शन होतं, प्रोटीनचं RNA सोबत कसं इंटरॅक्शन होतं, तसंच हे जे इंटरॅक्शन होतं आहे तर त्याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स पण होतो आहे, काही त्याचे कॉजेस पण आपल्याला पाहायला मिळतात. तसंच ह्या ज्या इंटरॅक्शन होते त्याच्यासाठी डिटेक्टिंग मेथड आहे त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे काही प्रोटीन इंटरॅक्शन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि जे टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम जे काही प्रोटीन इंटरॅक्शन हे कशासाठी मेन असतं, जे काही आपल्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या सेलमध्ये जर सेल्युलर प्रोसेस असतात म्हणजे सिग्नल ट्रान्सडक्शन असेल, मेटाबॉलिझम असेल किंवा इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन इंटरॅक्शनचा खूप इम्पॅक्ट किंवा त्याचा व्हेरियस रोल हे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण जर विचार केला सिग्नल ट्रान्सडक्शनचा जर विचार केला तर एखादा प्रोटीन जर दुसऱ्या प्रोटीनला जर बाइंड झाला तर त्या प्रोटीनकडे जी असणारी जी इन्फॉर्मेशन असेल ती दुसऱ्या प्रोटीनपर्यंत शेअर केली जाते सिग्नल ट्रान्सडक्शनद्वारे किंवा एखादा सिग्नल हा प्रोड्यूस केला जातो आणि दुसरा सिग्नल हा जो कॅच करतो प्रोटीन आणि कॅच करून तो पूर्णपणे त्याला मॉडिफाय वगैरे करून त्याच्यानंतर त्या पूर्णपणे त्यामध्ये सेलमध्ये पाठवला जातो, जेणेकरून त्या दुसऱ्या सेलला पण समजतं की असा सिग्नल किंवा असा जी काही प्रोसेस असते ती कंडक्ट करायची म्हणून. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम जर विचार केला तर वेगवेगळ्या जे काही प्रोसेस आहे वेगवेगळ्या डायजेशनच्या वगैरे प्रोसेस असतील किंवा एनर्जी प्रोडक्शनच्या प्रोसेस असतील तर याच्यामुळे प्रोटीन इंटरॅक्शनमुळे इझी होतात. आणि जे काही एखादा अँटीजनच्या अगेन्स्ट जर इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायचा असेल किंवा एखादं इन्फेक्शन झालं असेल बॉडीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जे काही प्रोटीन इंटरॅक्शन हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं. कारण की ज्या वेळेस जर एखाद्या सेलमध्ये जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यातून एक प्रोटीन जो असेल किंवा एखादा सिग्नल हा पास होतो, हा दुसऱ्या सेलपर्यंत जातो आणि जे काही बी सेल असतील किंवा टी सेल असतील ह्या काय करतात वेगळ्या प्रकारचं एक फाईट सिस्टीम मूव्ह करतात, जेणेकरून जे काही इन्फेक्टेड जे सेल असेल तिला रिपेअरिंग करण्यासाठी किंवा ते जे इन्फेक्शन झालं असेल किंवा अँटीजेनचं जे एंट्री झाली असेल त्याला पूर्णपणे डिस्ट्रक्शन करण्यासाठी त्याच्यासाठी मदत होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या जे काही प्रोटीन इंटरॅक्शनमुळे वेगवेगळ्या जे काही फील्डमध्ये वेगवेगळ्या ज्या काही सेल्युलर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मदत होत असते. तर याचे पाच मेन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे टाईप आहे होमोडायमर, जे की आयडेंटिकल असतं. म्हणजे जे काही एक प्रोटीन असेल तो त्याच्या आयडेंटिकल असलेल्याच जे काही प्रोटीन असेल त्यासोबत इंटरॅक्शन घडवून आणतो. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे हेट्रोडायमर, म्हणजे जो काही एखादा प्रोटीन असेल तो कोणत्याही डिफरंट शेपच्या कोणत्याही डिफरंट साईजच्या प्रोटीनसोबत इंटरॅक्शन करायला हमी देतो किंवा त्या दुसऱ्या ज्या काही प्रोटीनसोबत जर प्रोटीन लार्ज असेल दुसरा प्रोटीन स्मॉल असेल तर त्याच्यासोबत तो इंटरॅक्शन करायला मागे पुढं पाहत नाही असं म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर तिसरा मेन टाईप आहे मल्टीमेरिक कॉम्प्लेक्सेस. तर याच्यामध्ये मल्टिपल प्रोटीन हे इंटरॅक्ट करतात, म्हणजे वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे आयडेंटिफाय असलेले वेगवेगळ्या फंक्शनिंग करणारे जे काही प्रोटीन असतात त्याचं इंटरॅक्शन हे मल्टीमेरिक कॉम्प्लेक्सेसमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ट्रान्झियन्स जे इंटरॅक्शन आहे ते शॉर्ट टायमासाठी किंवा त्याचं जे डायनामिक्स वगैरे असतं ते शॉर्ट पिरियडसाठी त्याचं इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तो इंटरॅक्शन करतो आहे पण एखाद्या स्पेसिफिक काळापर्यंतच त्याचं इंटरॅक्शन हे आपल्याला पाहायला मिळते. नंतर ते इंटरॅक्शन थोड्या वेळानंतर ते इंटरॅक्ट होऊन जातं. त्याच्यानंतर परमनंट इंटरॅक्शन, म्हणजे जर प्रोटीन एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनलाच बाइंड होतं आहे किंवा तो दुसऱ्या प्रोटीनला बाइंड होत नाही त्याला म्हटलं जातं परमनंट इंटरॅक्शन. म्हणजे त्याला एक स्पेसिफिकच प्रोटीन लागेल जेणेकरून तो त्याला तिथं बाइंड होईल. तर याला लाँग लिव्ह
किंवा स्टेबल इंटरॅक्शनसुद्धा म्हटलं जातं. तर हे मेन त्याचे 5 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शनचे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं याच्यामध्ये इंटरफेजेस पण आहेत. म्हणजे इंटरफेजेस म्हणजे काय, वेगवेगळे जे काही रेसिड्यू असतील किंवा किंवा एखादा नॉन पोलर रेसिड्यू असेल किंवा एखादा पोलर रेसिड्यू असेल किंवा एखादा रेसिड्यू असेल त्याच्यामध्ये चार्जेस वगैरे जास्त असतील किंवा एखादा जो काही वीक इंटरॅक्शन असलेला किंवा वीक त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असलेला जो काही प्रोटीन असेल त्याच्यासोबतसुद्धा याच्यामध्ये इंटरफेजेस वगैरे किंवा इंटरॅक्शन हे होत असतं. तर हायड्रोफोबिक इंटरफेजेसमध्ये जर आपण पाहिलं, एखाद्या प्रोटीनमध्ये जर नॉन पोलर रेसिड्यू असतील, हायड्रोफोबिक म्हणजे एखादा वॉटर हिटिंग जो काही रेसिड्यू असेल तर तो नॉन पोलर इंटरॅक्शन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हायड्रोफिलिक म्हणजे जे काही पोलर रेसिड्यू असतात की जे की वॉटर लविंग असतात त्यांचं इंटरॅक्शन किंवा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतं. काही जे काही चार्जवाले जे काही रेसिड्यू असतात त्यांचं स्पेसिफिक इंटरॅक्शन पाहायला मिळतं. वॉन्डरवॉल म्हणजे ज्या प्रोटीनमध्ये किंवा ज्या रेसिड्यूमध्ये वीक इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळते, तर त्या जो काही इंटरॅक्शन असेल किंवा इंटरफेजेस या वीक इंटरॅक्शनमध्ये आपल्याला इंटरफेजेस हे पाहायला मिळतात. तर असे 4 मेन इंटरफेजेस जे काही प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शनमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 मेन प्रकारचे फोर्सेस याच्यामध्ये अप्लाय केले जातात किंवा जे काही प्रोटीन ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या प्रोटीनला बाइंड होतं त्याच्यासाठी 5 जे काही फोर्सेस आहे त्याचा मेन उपयोग केला जातो. जर एखाद्या प्रोटीनला जर दुसऱ्या प्रोटीनसोबत बाइंडिंग करायचं असेल तर तो हायड्रोजन बॉन्डिंगने त्याची पूर्णपणे बाइंडिंग हे करून घेतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला लावतो की जेणेकरून तो जो काही प्रोटीन असेल तो त्याला बाइंड होऊ शकेल. किंवा हायड्रोफोबिक म्हणजे नॉन पोलर जे काही रेसिड्यू असतील ते एकमेकाला बाइंड होतात. जे काही वीक असलेले जे काही प्रोटीन असेल किंवा त्याच्यामध्ये वीक इंटरॅक्शन होत असेल तर त्याच्यामध्ये वॉन्डरवॉल फोर्सेस हा जो काही फोर्स आहे त्याला ॲज अ बाइंडिंग करण्यासाठी फोर्स अप्लाय करत असतो. किंवा जो काही जे काही प्रोटीन असतात ते वीक फोर्सेस असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त ते दुसऱ्या एखाद्या वीक फोर्सेससोबतच जे काही वॉन्डरवॉल फोर्सेसद्वारे त्याचं बाइंडिंग होऊ शकतं किंवा प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शनद्वारे डायरेक्टली त्याचं या वेगवेगळ्या फोर्सेसद्वारे त्याचं इंटरॅक्शन हे होत असतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं हे जे प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन होतं आहे तर त्याच्यामध्ये 7 मेन जे काही मेथड आहे त्याच्याद्वारे जे काही प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन झालं आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. तर पहिली जे काही मेथड आहे को इम्युनोप्रेसिपिटेशन. तर को इम्युनोप्रेसिपिटेशनमध्ये एक स्पेसिफिक अँटीबॉडीचा वापर केला जातो जे की याच्यामध्ये प्रे आणि बेट हे जे काही प्रोटीन असतं त्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये इंटरॅक्शन घडून आणलं जातं आणि जे काही त्याचं प्रेसिपिटेशन हे फॉर्म होतं. म्हणजे जर एखादा प्रोटीन जर दुसऱ्या प्रोटीनला जर बाइंड झाला असेल त्याला आपण म्हणतो प्रे किंवा बेट. जर त्याचं इंटरॅक्शन झालं असेल तर तिथं एक प्रेसिपिटेशन फॉर्म होतं, त्या मेथडला को इम्युनोप्रेसिपिटेशन ही प्रोसेस म्हटले जातं. दुसरी प्रोसेस आहे प्रोटीन फ्रॅगमेंट कॉम्प्लेंटेशन एसे. तर ह्या एसेमध्ये जे काही प्रोटीन असतात ते पहिल्यांदा काय केलं जातं, स्प्लिट केले जातात. स्प्लिट केल्यानंतर एक जो प्रोटीन असतो तो फ्यूज होतो प्रोटीन इंटरेस्ट म्हणून आणि दुसरा जो प्रोटीन असतो रिसॉर्टिंग होतो किंवा रिॲक्टिव्हिटी दाखवतो जेणेकरून दुसऱ्या प्रोटीनला त्याला बाइंड करायला ॲव्हेलेबिलिटी किंवा त्याची जी इंटरेस्ट आहे ती करता येईल. म्हणजे ह्या टेक्निकद्वारे आपण स्पेसिफिक जे काही प्रोटीन असतील ते बाइंड झाले असतील तर त्याचं कट करून एक स्पेसिफिक प्रोटीन कसा त्या प्रोटीनला बाइंड झाला आहे ते आपण ह्या मेथडमध्ये डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स. आपण काही वेळेस काय होतं की एखादं 2 प्रोटीन असतात ते बाइंड झाल्यानंतर त्यांच्या सरफेसवरती किंवा त्यांचे जे सरफेस आहे त्याच्यामध्ये बायोसेन्सिंग होतं आणि हे जे टेक्निक आहे ते लेबल फ्री आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचा लेबल हा यूज केला जात नाही आणि ह्या ज्या टेक्निकद्वारे जे काय बायोसेन्सिंग असेल किंवा जे एखादा प्रोटीनचं दुसऱ्या प्रोटीनसोबत बाइंडिंग झालं आहे तर त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये चेंजेस व्हायला चालू होतात आणि ते चेंजेस याच्यामध्ये मेजर केले जातात. आणि ही जी टेक्निक आहे सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स ह्या टेक्निकद्वारे जे काही त्याच्यामध्ये सरफेस त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये जे काही चेंजेस झाले असतील ते डिटेक्ट करून मग आपल्याला समजतं की ह्या प्रोटीनचं ह्या प्रोटीनसोबत इंटरॅक्शन झालं आहे. तर ही त्याची एक मेन डिटेक्टिव्ह
जी काही मेथड आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बायोलेअर इंटरफेरोमेट्री. याच्यामध्ये काय होतं, जे काही आपण मगाशी पाहिलं सरफेस प्लाझ्मा रेझोनन्समध्ये जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो चेंजेस झालेला वगैरे पाहायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला इंटरफेजेसचा जो काही पॅटर्न आहे तो मेजर करण्यासाठी ही जी टेक्निक आहे ती आपल्याला मदत करते. म्हणजे प्रोटीन जर बाइंड झाला असेल त्याचा पॅटर्न कसा होतो आहे, जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्यानंतर त्याचा पॅटर्न कसा होतो आहे किंवा त्याच्या पॅटर्नमध्ये कसे चेंजेस वगैरे येत आहेत. तर आणि जे पहिलं जे पॅटर्न होतं आणि आत्ताचं इंट्रॅक्शननंतर जे पॅटर्न आहे ते कसं चेंजेस झाले त्याच्यावरून हे जे काही डिटेक्शन मेथडद्वारे या टेक्निकद्वारे आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मास स्पेक्ट्रोमेट्री ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये आपण चार्ज पर रेशो ह्या ज्या टेक्निकने किंवा आयन असलेला त्याचा चार्ज असलेला जो काही मॉलिक्यूल असेल किंवा त्याचं इंटरॅक्शन झालं असेल त्याच्यामध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. तसंच जर ईस टू हायब्रिड हा जो एसे आहे, हायब्रिडायझेशन ही जी मेथड आहे, तर याच्यामध्ये आपण स्पेशली जो काही प्रोटीन इंटरॅक्शन डिटेक्ट करण्यासाठी ही जी काही टेक्निक आहे ती वापरली जाते. म्हणजे याच्यात आपण पाहू शकतो की हायब्रिडायझेशन होतं आहे, दोघांचं मिक्सिंग होतं आहे. तर मग हे जे मिक्सिंग झालेलं किंवा कॉम्प्लेक्स झालेलं जो काही स्ट्रक्चर असतो तो याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला मदत होते. त्याच्यानंतर प्रोटीन मायक्रो आरे किंवा हा जो प्रोटीन आहे त्याचं एखाद्या दुसऱ्या प्रोटीनसोबत कसं त्याचं इंटरॅक्शन झालं याच्यामध्ये अँटीजन आणि एक फ्लोरेसंट डाय वापरला जातो. अँटीबॉडीज असतात, काही फ्लोरेसंट डाय असतात, त्याचा वापर करून ज्यावेळेस प्रोटीनचं इंटरॅक्शन झाले त्या कॉम्प्लेक्सला आपण ह्या प्रोटीन मायक्रो अरेमध्ये रन केलं जातं हे ज्या टेक्निकद्वारे. आणि त्याच्यामध्ये ॲज अ फ्लोरेसंट डाय टाकले जातात आणि हे जे काही फ्लोरेसंट डाय असेल त्या स्पेसिफिक स्ट्रक्चरला किंवा स्पेसिफिक कॉम्प्लेक्सला बाइंड होतात आणि ते ॲज अ फ्लोरेसंट दिसतात आपल्याला. त्यामुळे ह्या टेक्निकद्वारे जे काही आपल्याला समजतं की एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनचं दुसऱ्या स्पेसिफिक प्रोटीनसोबत इंटरॅक्शन झाले. तर ह्या डिटेक्शन मेथड 7 मेन डिटेक्शन मेथड आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे जे इंटरॅक्शन आहे ते आपण कॉम्प्युटराइज टूल्सद्वारे पण त्याचं पूर्णपणे डाटाबेसद्वारे आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये 5 मेन आहेत. पहिलं आहे स्ट्रिंग, जे की याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एखादा स्पेसिफिक प्रोटीनलाच बाइंड होईल किंवा एखादा प्रोटीन असेल तो रँडमली कोणत्याही होमोडायमर असेल, हेटेरोडायमर असेल, मल्टिपल कॉम्प्लेक्स तयार करून तो बाइंड होतो आहे. तर मग ह्या जे काही डाटाबेस असेल त्याच्यावरती ऑलरेडी सगळ्या ज्या नॉलेज असतात, ऑलरेडी जे इंटरॅक्शन असतील प्रोटीनमधले ते आधी स्टोअर केलेले असतात. तर मग आपण डायरेक्ट जे काही मिक्सचर ऑफ अ प्रोटीन असेल किंवा प्रोटीन झालेले इंटरॅक्शन जे मिक्सचर असेल ते आपण त्याचं जे काही पॅटर्न वगैरे असेल तो टाकून डायरेक्टली ह्या ज्या काही डाटाबेस असलेल्या ज्या काही साईट वगैरे असेल किंवा टूल्स वगैरे आपण टाकून त्याच्यावरती आपण तो डाटा वगैरे घेऊ शकतो. तर मग आपल्या त्याच्यावर समजतं की कशाप्रकारे जो काही प्रोटीन आहे त्याच्यावरती बाइंड झालेला आहे. तसंच बायोग्रिड ही जी काही दुसरं टूल आहे त्याच्यावरती पण समजतं. त्याच्यानंतर सायटोस्केपवरती त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं झालेलं आहे, हे आपल्याला पूर्णपणे त्याचं व्हिज्युअलायझेशन होतं. म्हणजे नेटवर्कचं त्याचं कॉम्प्लेक्सचं सगळं व्हिज्युअलायझेशन ह्या जे काही टूल आहे त्याच्यावरती होतं. त्याच्यानंतर आहे प्रोटीन इंटरॅक्शन नेटवर्क असेल, मोलेक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशन, अशा वेगवेगळ्या जे काही डाटाबेस साईट्स असतील किंवा टूल्स आहेत त्याच्याद्वारे आपण त्याचं इंटरॅक्शन हे डिटेक्ट डायरेक्टली कम्प्युटराइज करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे काही प्रोटीन इंटरॅक्शन आहे त्याचं मेन सिग्निफिकन्स काय, तर मी मगाशीच सांगितलं की सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवेमध्ये हा आपल्याला मदत करत असतो. एखादा सिग्नल जर पास करायचा असेल दुसऱ्या सेलपर्यंत तर मग प्रोटीनचं इंटरॅक्शन घडून आणणार आणि तो सिग्नल आपण ते पुढच्या सेलपर्यंत आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यानंतर मेटाबॉलिक पाथवे रेग्युलेट करण्यासाठी जे काही मेटाबॉलिक पाथवे असतील तर त्याला रेग्युलेट एक्सप्रेशन करण्यासाठी किंवा त्याला स्टार्ट करण्यासाठी किंवा जे काही त्याला स्टॉप करण्यासाठी हे जे काही मेन रोल आपल्याला पाहायला मिळतो. तसंच जीन एक्सप्रेशन ही जी मेन प्रोसेस आहे, जर एखादा प्रोटीन फॉर्मेशन होत नसेल तर त्यावेळेस प्रोटीन काय करतो, RNAला बाइंड होतो. RNAच्या ते आपण पुढे स्टडी करणार आहोत की प्रोटीन ज्यावेळेस RNAला बाइंडिंग होतो तर त्यावेळेस त्याचं इंटरॅक्शन झाल्यानंतर कोणती प्रोसेस होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मग ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हा जो प्रोटीन असतो दुसऱ्या प्रोटीन प्रोडक्शनसाठी, जीन एक्सप्रेशनसाठी रेग्युलेट करण्यासाठी मदत करतो. तसंच इम्युनो रिस्पॉन्स मॉड्युलेशन करण्यासाठी म्हणजे इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी किंवा मॉडिफाय करण्यासाठी वापरला जातो. आणि
एक मेन जर आपण पाहिलं, एखादा सेल त्याला इन्फेक्शन झालं आहे आणि दुसऱ्या सेलला हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून तो स्पेसिफिक सेल किंवा तो स्पेसिफिक प्रोटीन तिथं फॉर्मेट केला जातो, तो रिलीज केला जातो आणि दुसऱ्या सेलला तो अटॅच झाल्यानंतर समजतं की या स्पेसिफिक सेलमध्ये जे काही डिसीज कॉज झाला आहे, इन्फेक्शन कॉज झालं आहे किंवा त्याचं तिथं अँटीजनचा अटॅक झाला आहे, तर मग ते डिसीज ओळखू शकतील किंवा आधीच सिक्युअर होतील की त्यामुळे दुसऱ्या सेलला जो काही डिसीज आहे तो कॅरी फॉरवर्ड नको व्हायला आणि त्याच्यामुळे जे काही इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायला याच्यामुळे मदत होते. तर हे मेन जे काही प्रोटीन इंटरॅक्शनचं सिग्निफिकन्स आपल्याला पाहायला मिळतं. तसंच जर आपण पाहिलं तर प्रोटीन इंटरॅक्शनचे इम्पॉर्टन्स पण आहे, सिग्निफिकन्स पण आहे. तसंच याच्यामुळे वेगवेगळे डिस्पर्शन किंवा वेगवेगळे असोशिएटसुद्धा आहे. ज्या वेळेस प्रोटीनचं इंटरॅक्शन होतं आहे किंवा एखाद्या फॉल्टी जीनसोबत एखाद्या प्रोटीनने जर इंटरॅक्ट केलं तर तिथे मास वगैरे असेल किंवा जे एखाद्या सेलवरती पूर्णपणे परिणाम येऊ शकतो, त्याचं जी ॲबिलिटी आहे, ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण स्टॉप होऊ शकते आणि एक डिफॉल्ट परत मग ते जीन एक्सप्रेस करतील आणि वेगवेगळे जे काही डिफॉल्ट प्रोटीन आहे ते प्रोड्यूस करायला चालू करतील. तर त्याच्यामुळे त्या सेलवरती मोठ्या प्रमाणावर ताण येईल, त्याच्या जेनेटिक मटेरियलवरती मोठ्या प्रमाणावर ताण येईल. तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही कॅन्सर सेल असतील त्यासुद्धा प्रोड्यूस व्हायला चालू होईल किंवा फॉल्टी सेल हे सुद्धा प्रोड्यूस व्हायला चालू होतात. त्याच्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन डिसीजसुद्धा कॉज होतात, ऑटोइम्युन डिसीज कॉज होतात. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर जे काही डिसीज असतील ते सुद्धा याच्यामुळे प्रोटीन इंटरॅक्शन हे ॲक्युरेट नाही झाले, त्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे आल्यामुळे हे डिसीजसुद्धा आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या सेलमध्ये कॉज होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीनसोबत कसं इंटरॅक्शन होतं हा टॉपिक आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.